राज्यभरामध्ये धोधो पाऊस पडतोय, मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ पाहायला मिळते। जुलै महिना संपला तरी सुद्धा मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेमध्येच आहे। मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जायकवाडी धरणामध्ये फक्त 7% पाणीसाठा दिसतोय। बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या प्रकल्पांमध्ये 0 ते 3% इतकाच पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय। तर एकीकडे आपल्याला राज्यभरामध्ये पावसाची कृपा बघायला मिळते, दुसरीकडे मराठवाड्यामध्येही पावसाची अवकृपा बघायला मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवलेली आहे। नक्कीच गुरु, आपण आत्ताच पाहिलं की कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। धरणांचे दरवाजे उघडले जात आहेत, विसर्ग वाढवला जातो, अशी परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आहे। मात्र जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये अजूनही मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे। मराठवाड्यातली धरणं कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे। 2 धरणं ऑलरेडी कोरडी पडलेली आहे। माजलगाव असेल तर सीना कोळेगाव असेल, ही दोन्ही धरण आता कोरडी ठाक पडलेली आहे। तर आपण पाहू शकतो तर मांजरा धरणामध्ये फक्त 1% पाणी, इतर धरणामध्ये देखील 30-40 अशाच पद्धतीचे आणि मराठवाड्याची ताण भागवणारा प्रामुख्याने सर्वात मोठा धरण मानला जाणारा जायकवाडी धरण, त्यामध्ये केवळ 7.23% एवढाच पाणी आहे। त्यामुळे आता जो रिमझिम पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही प्रमाणात चारा असेल किंवा जे पिकांना जीवनदान मिळण्याचा प्रश्न असेल तो मिटला आहे तात्पुरता। मात्र पुढे पाणी कसं असणार, पुढे पाण्याचं नियोजन कसं राहणार आहे याकडे खूप चिंता वाढलेली आहे। त्यामुळे जर मोठा पाऊस झाला नाही तर येत्या काळामध्ये मराठवाड्यात बरोबर, त्यामुळे मराठवाड्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे